सुरेश धस आणि आमचा काहीही संबंध नाही असं सतीश भोसले उर्फ खोक्या याची पत्नी तेजू भोसले हिनं खुलासा करत म्हटलाय। राजकारणामुळे आम्हाला यात अडकवलं गेल्याचं देखील तेजू भोसले हिचं म्हणणं आहे। ते मांस हरणाचं नव्हतंच तर ते बकऱ्याचं मटण होतं। घरी देवाचा कार्यक्रम होता आणि त्यासाठी हे मटण आणलेलं होतं असं तेजू भोसले हिनं म्हटलेलं आहे। आमचे आणि ढाकणे कुटुंबाचे वाद होते, त्यांनी आमच्यावर हल्ला केला, त्यांना अटक करावी, परंतु राजकारणातूनच माझ्या पतीला अडकवण्यात आल्याचं खोक्या भोसले याच्या पत्नीनं म्हटलंय। आमचा आणि सुरेश धसांचा काहीही संबंध नाही, आमच्या घरी आढळलेलं मांस देखील हरणाचं नव्हतं असं खोक्याची पत्नी तेजू भोसलेनं म्हटलंय। हे राजकारण मध्ये हे केलं, माझ्या नवऱ्यावर खोटा नाटक गुन्हा करून राजकारण म्हणजे फसू राहिलेत। आम्हाला ते राजकारणाचा आणि आमचा संबंधच नाही काही। आम्हाला कशाला राजकारणाचा आमचा संबंधच नाही काही त्याच्यात। रानडुकराचं मटण होतं, म्हणजे आमचं हरण मिळण्याचं मटण नव्हतं, ते रानडुकराचं होतं। आमच्या देवाचा कार्यक्रम होता, बोकडा तुळजापूरच्या आईचा देव कार्यक्रमचं ते मटण होतं ते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।